हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण रेस्टोरंट स्टाईलमध्ये दही भात कशी बनवायचे ते बघून घेऊया। हा दही भात खूप इझी रेसिपी आहे आणि खायला पण तेवढाच जबरदस्त लागतोय। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। दही भात कशी बनवायचे ते बघून घेऊया। पहिलं तर ते एक भांड्यामध्ये शिजून घेतलेले भात टाकून घ्यायचे आहेत। दही भात बनवताना मऊसर भात पाहिजे, सॉफ्ट असायला पाहिजे भात। इथे मी भात कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या व्हायच्यापर्यंत छानपैकी सॉफ्ट व्हायच्यापर्यंत शिजून घेतले आहेत। साधारण इथे मी 2 कप भात घेतले आहेत आणि भात घेतल्यानंतर व्यवस्थितपणे चम्मचने अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मॅश करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहिजे तर मॅशरने पण मॅश करू शकता। भात व्यवस्थितपणे सॉफ्ट करून घेतले आहेत, इथे तुम्ही बघू शकता। आता आपण यामध्ये 1 कप दही टाकून घेऊया। 2 कप भाताला 1 कप दही टाकले आहेत। इथे मी बारीक चिरलेले थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचे आहेत आणि यामध्ये 1 चम्मच बारीक चिरलेली हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचे आहेत। हिरव्या मिरच्या तुमच्या तिखट प्रमाणाने तुम्ही आवडीने यामध्ये टाकू शकता आणि मीठ टाकून घ्या 1 चम्मच। भात शिजून घेताना पण भातामध्ये पण थोडेसे मीठ असतो, ते बघून घालायचे आहेत। यामध्ये मीठ टाकताना मीठ आणि दही, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थितपणे चम्मचने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत। व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले आहेत। आता आपण यामध्ये 1 मोठा चम्मच फ्रेश क्रीम टाकून घ्यायचे आहेत। इथे मी दुधाचे साही वापरले आहेत। आता आपण यामध्ये थोडं दूध टाकून व्यवस्थितपणे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत। दही भात बनवताना खूप घट्ट नाही असतं, पातळ असतं, त्यासाठी इथे मी थोडं दूध टाकून पातळ करतोय। इथे मी अर्धा कप पूर्ण दूध टाकले आहेत 2 कप भाताला। व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले आहे, तुम्ही इथे बघू शकता। दही भात बनवताना अशा कन्सिस्टन्सी असायला पाहिजे, परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता आपण दही भाताला फोडणी देऊया। त्यासाठी इथे मी 2 चम्मच तूप टाकले आहेत गरम करायला। व्यवस्थितपणे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 छोटा चम्मच जिरा आणि 1 छोटा चम्मच मोहरी पण टाकायचे आहेत। मोहरी आणि जिरा व्यवस्थितपणे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये 8 ते 10 कढीपत्ता टाकून घ्यायचे आहेत आणि 2 लाल मिरची टाकून व्यवस्थितपणे तुपामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे मी गॅस मीडियम हाईटवरती ठेवून छानपैकी कढीपत्ता, लाल मिरची, जिरा, मोहरी फ्राय करून घेतले आहेत। लास्टला आपण यामध्ये 1 चम्मच कच्चा चना डाळ टाकायचा आहेत आणि फ्राय करून घेतले आहेत ना तुपामध्ये। हा सगळं मिश्रण दही भातामध्ये टाकून व्यवस्थितपणे चम्मचने अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे आहे। छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर आता आपण लास्टला यामध्ये 2 ते 3 मोठा चम्मच डाळिंबचे दाणे टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत चम्मचने। व्यवस्थित मिक्स करून झाले आहेत। आता आपला दही भात रेडी आहे रेस्टोरंट स्टाईलमध्ये। खूप छान लागते, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कसे वाटले होते म्हणून मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। रेसिपी आवडली असले तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एक असंच छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।